जुनं ते सोनं, आई आजी पारंपरिक पद्धतीनुसार ज्या रेसिपी करायच्या ना, त्या अतिशय भन्नाट लागायच्या. मला पण खूप आवडायच्या. तशाच ह्या कापण्या आहे अगदी चॉकलेट बिस्किटसारख्या लागणाऱ्या. तर त्या आहे बाजरीच्या कापण्या. आषाढ महिन्यात सर्वच जण एकदम टेस्टी टेस्टी असे तळीव करतो, पण हे तळीव खूप पूर्वीचं आहे. तर आज आपण परफेक्ट मेजरमेंटनुसार आहे. तर चला, नमस्कार, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 1 कप भरून गूळ किसलेला घेतलेला आहे. त्याच कपाने अर्धा कपापेक्षा जास्तीचं थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. गरम पाणी घेतलं तर अगदी चमच्याच्या साह्याने ढवळलं तरी पण गूळ विरघळून जाईल. नाहीतर गॅसवरती ठेवायचं, 5 मिनटं हलकीशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की लगेच गॅस बंद करून हे पाणी आपल्याला खाली थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर बघा, अगदी मस्त असा गूळ पूर्ण विरघळला की मी आता गॅसवरून हे पाणी खाली ठेवून दिलं. तर एकदम मस्त प्लेन असं पाणी तयार झालेलं होतं. यानुसार आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. ही एक आपल्याला पूर्वतयारी करायची आहे. आता त्याच कपाने आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. बाजरीचं पीठ हे जे आहे ना, ते थोडंसं जाडसर पाहिजे, म्हणजे आपल्या ज्या कापण्या आहे ना त्या खायला खमंग तयार होत्या आणि दाताखाली टाकताना एकदम मस्त अशा खुसखुशीत होत्या. त्यामुळे अशा करायच्या की थोडंसं कडक आणि थोडासा खुसखुशीत अशाच कापण्या पाहिजे. त्यावेळेलाच त्याची चव अतिशय भन्नाट लागते. तर आज आपण परफेक्ट असं दाब देऊन 2 कप भरून बाजरीचं पीठ घेणार आहे. त्यासोबतच चांगली अजून जास्तीचं चव येण्यासाठी त्यामध्ये अर्धा कप मी रवा टाकलेला आहे. तो थोडासा जाडसर घेतलेला आहे, म्हणजे कापणी एकदम खुसखुशीत तयार होते. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ असलं ना, त्याची चव अजूनच भारी लागते. म्हणून थोडंसं मीठ घातलं आणि जे आपण गुळाचं पाणी तयार केलेलं होतं ते हळूवार करत आपल्याला त्यामध्ये मिक्स करत चालायचं आहे. तर एकदम मस्त असं हळूवार करत घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही. भाकरीला आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवतो ना, त्याप्रमाणे अगदी आपल्याला ते भिजवायचं आहे. पण आपल्याला या पिठाची लाटून कापणी तयार करायची आहे. लाटून कापणी बाजरीच्या पिठाची करणं खूप थोडंसं अवघड असतं, पण गुळामुळे त्याला थोडंसं चिकटपणा येतो आणि लाटायला सोपं जातं. म्हणून छान असं मळून मळून हे पीठ भिजवायचं, म्हणजे लाटायला सोपं जातं. तर बघा, आता पूर्ण पाणी त्यामध्ये मी हळूवार करत टाकत गेली तर एकदम परफेक्ट असं मेजरमेंट झालेलं होतं. तर कपामध्ये बघा, तुम्हाला दाखवते, अगदी थोडंसं हे बघा साईडला कपामध्ये आहे, तर थोडंसं तळाला त्याचं पाणी बाकी राहिलेलं होतं. पण जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं, म्हणजे आपल्याला लाटायच्या वेळेला सोपं जाईल. हे कणिक असं आपल्याला तयार करायचं, अगदी असं. तर बघा, भाकरीचं पीठ कसं असं रवेदार असतं आणि त्याची पोळी लाटायला गेली ना तर त्याला चीर पडतात. म्हणून असं मस्त त्याला आपल्याला लाडूसारखं बांधून भाकरीसारखं आपण थाप देतो, अगदी तसा सुरुवातीला करून घ्यायचं. तर बघा, थोडे थोडे त्याला चीर पडल्यासारख्या होत्या, कारण की बाजरीचं पीठ हे थोडंसं जाडसर आहे. तर त्याला असा गोल राऊंड करत करत आपल्याला करत चालायचं आहे. तीळ घेतले, तिळामुळे जी कापणी ना ती दिसायला भारी दिसते, खायला पण अजून चवदार लागते. म्हणून सर्व बाजूला असं थोडंसं तीळ लावून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने हे आपल्याला लाटायचं आहे. पण एकसारखं लाटायचं नाही, लगेच त्याला राऊंड राऊंडने फिरवत चालायचं, म्हणजे खालीच चिकटणार नाही. आणि थोडंसं चिकट वाटायला लागलं तर थोडंसं पीठ खाली टाकायचं किंवा तेल थोडंसं लावायचं, म्हणजे तुम्हाला लाटायला सोपं जाईल. तर या जाडीनुसार मी लाटून घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त ठिसूर आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा थोडंसं जाड ठेवू शकतात, आणि थोडं कडक आवडत असेल तर ती जी पोळी आपण लाटली ना ती अजून पातळ करू शकतात. तर यानुसार करून अगदी शंकरपाळ्याचा किंवा आपल्या काजू कतलीचा जो आकार आहे ना तसा आकार मला द्यायचा होता. तर मी दिला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार त्याला देऊ शकतात, जाड बारीक तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. हवं तर तुम्ही एक पोळी जाड आणि एक पोळी पतली करून पण त्याची टेस्ट घेऊन बघू शकतात की तुम्हाला नेमकं एकदम अशी खुसखुशीत आवडते की थोडंसं कडक आणि खुसखुशीत आवडते, यानुसार तुम्ही करू शकतात. तर हळूवार करत तीळ लावत आपल्याला ह्या कापण्या पूर्ण तयार करून घ्यायच्या आहे. करायच्या वेळेला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला तुमची भाकरी
एकच चूक तुमच्याकडून होऊ शकते की ती म्हणजे भाकर ज्यावेळेला आपण पोळीसारखी लाटतो ना, तर त्यावेळेला त्याला असं गोल राऊंडमध्ये फिरवत फिरवत लाटायचे आहे. जास्तीचा दाब द्यायचा नाही. यानुसार पूर्ण कापण्या तयार करून घ्यायच्या आणि उकळत्या तेलामध्ये छान भरभर अशा तळून घ्यायच्या. तर तुम्हाला सांगते, बाजरीची कापणीची चव ही ज्यांना खाल्ली त्यालाच माहिती असेल. आमच्या महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये ही कापणी आवर्जून केल्या जाते. गव्हाच्या पिठापेक्षा बाजरीच्या पिठाची कापणी आमच्याकडे खूप आवडते आणि खायला पण अतिशय भारी लागते. त्यामुळे लहानापासून मोठे सर्वच जण हे आवडीने खातात. अगदी 15 ते 20 दिवस घरामध्ये आरामशीर ही बरणीमध्ये भरून तुम्ही ठेवून खाऊ शकतात. तर आजच्या आपल्या बाजरीच्या एकदम थोड्याशा कडक, थोड्याशा खुसखुशीत अशा कापण्या तयार झालेल्या आहे, ज्या तुम्ही मुलांना डब्यामध्ये पण देऊ शकतात. तर अशीच आषाढ महिन्यात स्पेशल एकदा कापणी नक्की करा. दिसायला एकदम भारी दिसतात. तर आहेत ना आजची रेसिपी भारी? आवडली असेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारची कापणी करतात. तर अशी कापणी केली नसेल तर एकदा नक्की करा, खाऊन बघा. खूप सुंदर लागते, छान लागते आणि अगदी थोडीशी कडक, थोडीशी ठिसूर अशी ही कापणी असते, जी तोंडात टाकल्यावर तिची चव प्रचंड भारी लागते. तर मला तर खूप आवडते. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.